वडाळा कोरबा मिठागर मधील सगळ्या झोपडीधारकांना माझा क्रांतिकारी जय भीम। मी अनिकेत मनोज भाई संसारे। बांधवांनो, आपला कोरबा मिठागर कोणी विकायला काढलाय का? मी असं का म्हणतोय? कारण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून एक पत्र प्रकाशित झालं। या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की आपल्या कोरबा मिठागर समन्वय समितीच्या अंतर्गत येणाऱ्या 12 गृहनिर्माण संस्थेच्या सर्वसाधारण सभेचं आयोजन हे 10 तारखेला षण्मुखानंद हॉल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नवीन विकासकाची व वास्तुविशारदाची निवड करणे आणि मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक यांची नियुक्ती करणे हा विषय या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आलेला आहे। पण बांधवांनो, मला सांगा, जर बैठक SRAच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे तर मग षण्मुखानंद हॉलची बुकिंग ही एका खासगी विकासकाने कशी केली? हो, मी खरं बोलतोय। आम्ही ज्या वेळेस षण्मुखानंद हॉलमध्ये याची चौकशी करण्यासाठी गेलो त्यावेळेस आम्हाला कळालं की षण्मुखानंद हॉलची बुकिंग ही रबरवाला हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच रबरवाला बिल्डरच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। मला सांगा, जर नवीन विकासकाची नियुक्ती करायची आहे तर रबरवाला बिल्डरनी षण्मुखानंद हॉल का बुक केला याची सत्यता मी तुम्हाला सांगतो। भीमरत्न पॅन्थर मनोज भाई संसारे, जे कोरबा मिठागर विकास समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष होते, यांच्या निधनानंतर अनेक लोकांचा डोळा हा आपल्या कोरबा मिठागरच्या जमिनीवर आहे। बांधवांनो, आपली ही जमीन सोन्याची आहे। आज मुंबई शहरासारख्या प्रमुख शहरामध्ये वडाळा हे ठिकाण हे मध्यभागी पडतं। आपल्याला दादर, कुर्ला, CST ही महत्वाची स्टेशनं हाकेच्या अंतरावर असल्यामुळे अनेक लोकांचा डोळा हा आपल्या जमिनीवरती आहे। बांधवांनो, असाच डोळा टाकला रबरवाला बिल्डरने आणि त्याला साथ दिली आमच्यातील काही गद्दारांनी आणि दलालांनी। बांधवांनो, तुम्हाला एक गोष्टीची मी माहिती देतो। मनोज भाईंच्या निधनानंतर आमच्या पक्षातून फुटलेली काही लोक एकत्रित होऊन रबरवाला बिल्डरच्या माध्यमातून खोट्या सह्या आणि खोटी पत्र याचा वापर करून त्यांनी हा 10 तारखेचा कार्यक्रम षण्मुखानंद हॉल या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मला सांगा, तुमचा बिल्डर रबरवाला आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? आणि जर सांगितलं नसेल तर का नाही सांगितलं? अहो, मला एक गोष्ट सांगा, झोपडीधारक म्हणून तुमचा विकास करणार कोण याची माहिती असणं हा तुमचा अधिकार आहे। आता तुम्ही म्हणाल की आम्हाला पुरावा हवा। ठीक आहे, मी तुम्हाला पुरावा देतो। कोरबा मिठागर विकास समन्वय समितीचे अध्यक्ष मनोज भाई संसारे होते। त्याचे सेक्रेटरी विजय पवार आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट मुनाफ पावसकर साहेब आहेत। बांधवांनो, जर पदाधिकारी पवार साहेब आणि पावसकर साहेब आहे तर कोरबा मिठागर विकास समन्वय समितीच्या अधिकृत लेटर हेडवरती त्यांच्या सह्या का नाहीत? कारण त्यांना विचारण्यात आलेलं नाही। हो, हेच खोटं आम्ही पकडलेलं आहे आणि याचा पुरावा RTIच्या माध्यमातून आमच्या हातात सुद्धा लागलेला आहे। रबरवाला बिल्डरचं षण्मुखानंद हॉल बुक करणं, नंदकुमार राजा कॅटरर्सला जेवणाची ऑर्डर देणं आणि खोट्या सह्या SRA मध्ये सबमिट करून सर्वसाधारण सभेचं नियोजन करणं हा सगळा फसवा प्रकार आता प्रकाशात आलेला आहे। तबरेज शेख म्हणजेच रबरवाला बिल्डर हा फ्रॉड बिल्डर आहे। मी असं का म्हणतोय याचं कारण हा रबरवाला बिल्डर BMC आणि म्हाडामधून ब्लॅक लिस्टेड बिल्डर आहे। तुम्हाला एक उदाहरण देतो। पिला हाऊस या ठिकाणी प्लॅटिनम टावर आहे। त्यामध्ये 350 पेक्षा अधिक दुकानं
त्यांनी अवैधपणे विकली। याचा अर्थ 4,500 करोडचा घपला करून त्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला। बांधवांनो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी या संदर्भात त्याच्या कार्यालयावरती छापा देखील मारला होता। बांधवांनो, या रबरवाला बिल्डरच्या एकाही बिल्डिंगला बीएमसीनी ओसी दिलेली नाही। हा बिल्डर लोकांना त्रास देणे, लोकांचं भाडं ठकवणे आणि वर्ष लोकांच्या जमिनीवरून आपला अधिकार दाखवून लोकांना रखडवत ठेवणे यासाठी प्रसिद्ध आहे। याचे अनेक उदाहरणं मी तुम्हाला माझ्या सभेच्या माध्यमातून नक्कीच देईन। अशा फ्रॉड आणि ब्लॅक लिस्टेड बिल्डरला आम्ही आमची घरं द्यायची का म्हणून? आणि कोण आहे तो ज्यांनी हा रबरवाला बिल्डर आमच्या माथ्यावरती बसवला? याचं उत्तर तुम्हाला सुद्धा माहित आहे। बांधवांनो, आपल्याला याचा विरोध करावा लागेल। तुम्ही तुमचे ओळखपत्र, तुमच्या सह्या किंवा तुमच्या हातातील ठसे बायोमेट्रिकच्या माध्यमातून कोणालाही देऊ नका। कोणालाही आपली सही देत असताना तुम्ही त्याला हा प्रश्न विचारा की नक्की आमचा विकासक कोण? तो कशा प्रकारे आमची इमारत उभी करणार आहे? कशा पद्धतीचा प्रकल्प तो या कोरबा मिठागर मध्ये राबवणार आहे? आम्हाला भाडं मिळणार आहे की आम्हाला ट्रान्झिट स्कॅम मिळणार आहे? भाडं मिळणार आहे तर किती मिळणार आहे? हा प्रश्न विचारायचा अधिकार माझ्या कोरबा मिठागरच्या प्रत्येक झोपडीधारकाला आहे। बांधवांनो, कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका। कारण का इतका मोठा विश्वासघात आपल्यासोबत होणार याची मलाही कल्पना नव्हती। पण आज हा सगळा प्रकार उजेडाकडे आलेला आहे। झोपडीधारकांच्या आणि कोरबा मिठागर विकास समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करून हा सर्व प्रकार काही लोकांनी केला। बांधवांनो, याच्या विरोधात तुम्हाला एल्गार करावा लागेल, लोकांना जागरूक करावं लागेल। आपल्या हक्काची माहिती प्रत्येक झोपडीधारकाला तुम्हाला कळवावी लागेल। काही लोक असं सांगतात की आम्ही भीमरत्न पॅन्थर मनोजभाई संसारे यांचं स्वप्न पूर्ण करत आहोत। मला सांगा, मनोजभाईंचं स्वप्न काय होतं? मनोजभाईंचं स्वप्न होतं की माझ्या कोरबा मिठागर मधील एकही झोपडीधारक हा बेघर झाला नाही पाहिजे। माझ्या प्रत्येक अपात्र झोपडीधारकाला पात्र करूनच मी माझा प्रकल्प पूर्ण करणार, हा ध्येय मनोजभाईंनी आपल्या मनामध्ये बांधला होता। बांधवांनो, मनोजभाईंनी कोरबा मिठागरच्या लोकांच्या घरांची कधी दलाली केली नाही। मनोजभाईंनी कोरबा मिठागरच्या लोकांची घरं वाचवण्यासाठी म्हणून नेहमीच लढा दिलेला आहे। मनोजभाईंचं नाव वापरून काही लोक लोकांना भावनिक करून त्यांची मतं, त्यांच्या सह्या, त्यांचे ओळखपत्र जमा करण्याचं काम करतात। बांधवांनो, या गोड बोलणाऱ्या लोकांकडून आता तुम्ही सावध राहायला पाहिजे। मी तुम्हाला वचन देतो, आपण एकत्रित येऊन या दलालांना त्यांची जागा दाखवूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, 100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं मरा। तुम्हाला तुमच्या न्याय हक्कासाठी लढावं लागेल, तुम्हाला प्रश्न विचारावे लागतील आणि जर तुम्हाला उत्तर मिळालं नाही तर तुम्हाला बंड करावं लागेल। बांधवांनो,